चौकामध्ये. तर सामना चालू होतोय. पहिला चेंडू गोलंदाज सोमनाथ मलंगड एंडकडनं मारा करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट्स गोलंदाजी सज्ज. पहिला चेंडू स्वीप शॉट केलाय. चेंडू जात आहे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. गुड शॉट डीजे. रायगड ठाण्यामध्ये त्यांचा सरस स्वागत. तर आपण दमदार आवाजामध्ये ऐकूया पहिले सत्र मच्छिंद्र सर यांच्याकडनं. तर हा चेंडू मागे पुन्हा एकदा ट्रॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे विडाप क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षण चांगलं होत आहे तोपर्यंत की तिसऱ्या धावसाठी परतलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट्स. 3 धावा येतात आणि या नक्कीच 3 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. नक्की ज्या व्यक्तींची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो मच्छिंद्र सर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे सर आपलं. या स्पर्धेमध्ये आपण बघता जय हनुमान दापोली बनाम गावदेवी उंबारले असं सामना बघता. बिग फाईट. मात्र एकीकडे विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर अशी जोडी यावेळेस दापोली संघाचे. गोलंदाज सोमनाथ भोईर जो पहिलं पॉवर सर्कलचं षटक घेऊन आलाय उंबारली संघाकडून. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला देवा त्या ठिकाणी मात्र थोडंसं मिस होतं त्याच्याकडून. या चेंडूवरती मात्र 1 धाव अंकित करतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना सोमनाथ भोईरचा. तर पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला होता विश्वजित म्हात्रे याने. त्याच्यानंतर मात्र 3 धावा आणि त्याच्यानंतर 1 धाव. हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पाहता पाहता तडम्यांच्या दिशेला चौकार. तर या ठिकाणी बघू शकता सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब आणि विद्यमान नगरसेवक चेतनजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. त्यांचा संघ पहिला सामना जिंकलाय. जोवेली संघाने अगेन्स्ट एडवर्टनेस संघाला पराभूत केलाय. हा चेंडू चांगला चेंडू होता मात्र शॉर्ट टर्मॅनचा चुकीचा कॉल. या ठिकाणी मात्र तू माय झालं होतं. मात्र ऐन क्षणाला शेवटच्या क्षणाला चेंडूवरती पकड निर्माण केली आहे. मात्र 1 धाव घ्यायची होती ती घेऊ शकलं नाहीये आणि धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 12 धावा आल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर सर्कलचं षटक उंबारली संघाकडून सोमनाथ भोईर. अत्यंत चांगला अनुभवी गोलंदाज या संघामध्ये सर्वात अनुभवी गोलंदाज सोमनाथ. हा चेंडू षडंपूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. सचिन भोईर नो मिस्टेक आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून देतोय. पहिला फलंदाज बाद होतोय जय हनुमान दापोली संघाचा विश्वजित म्हात्रे. बॅक टू द प्रवेलियन. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आदरांजली अर्पण करून मी संमेलनाची सुरुवात करतोय. नमस्कार सस्त्रीकाल आदाब कडंबळी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण पाहतात सरपंच 2016 आता ज्यांचे इथे आगमन झाले स्थायी समिती सभापती सन्माननीय मंगेशजी धुले साहेब आणि चेतन धुले साहेब नगरसेवक यांचे इथे शुभागमन झाले ज्यांच्या माध्यमातून सर्वात मोठी स्पर्धा आपण बदलापूरमध्ये पाहतो. इंदूर सम्राट
चषक या स्पर्धेच्या आयोजक यांचं शुभागमन झालं. स्वागत आहे तुमचं मंगेश दादा आणि चेतन दादा, तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर ना बॅक टू क्रिकेट बोलूया आपण. रायगड नामवंत संघ आपण पाहतो विशाल जितेकरचा संघ, हनुमान सिंग दापोली या संघाने मागच्याच आठवड्यामध्ये खांबोड्याच्या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली होती. हा संघ खूप फेमस संघ आहे. काल आपण पाहिलं रायगडमध्ये खूप मोठा संघ आपण पाहिला, सावलेश्वर सावला. त्यानंतर रायगडतील अजून एक दमदार संघ स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तो हनुमान क्रिकेट संघ दापोली. स्टार्टिंगला विश्वास जितेकर याच्या नावाने संघ ओळखला होता. षटक सामोर पहिला धावांचा आपण पाहू शकाल. धावावरती धावा आल्या त्या 11 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन एका बाजूला आपण पाहू शकतो संघ धावसंख्या धापलकरती आल्या त्या 12-12 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. तर 12 धावा धापलकरती. दुपारचं 12:30 होतं. तापमान मध्ये बघू शकाल आपण 32°C तापमान. वाऱ्याचा वेग आपण पाहू शकाल आणि शांत थंड वातावरण. इडन गार्डन मैदानाचं नामांकन आपण पाहतोय. स्कूप शॉट करण्याचा प्रयत्न सज्ज होतोय. फलंदाज बाद. खूप मोठा धक्का असणार आहे. वेगळ्या पद्धतीने क्रिकेट करण्याचा प्रयत्न आणि खूप मोठा धक्का आहे दापोली दुसऱ्या संघाला. सरपंचचे 2016 आणि 17 जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहता तुमचं हार्दिक स्वागत. आपणही या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस गेले 4 दिवसाची स्पर्धा एन्जॉय करतो. तुमचं हार्दिक स्वागत. www.tenniscricket.com च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कास्ट बघू शकाल युट्यूबच्या माध्यमातून. तसेच डेन केबलच्या माध्यमातून DNSC च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही संपूर्ण याचं पण बघू शकाल. आज बदलापूर अंबरनाथ विभागामध्ये ही सुद्धा एक खूप पुढी या स्पर्धेची ह्या वर्षीची नवीन संकल्पना नवीन कन्सेप्ट पाहायला मिळतोय. कारण सातत्याने बदल करून या स्पर्धेचा उच्चांक वाढवण्याचा प्रयत्न सर्वांचे लाडके किशोर आनंद पाटील सरपंचांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आज शेवटचा दिवस, शेवटची मांदेली 32 संघाची स्पर्धा. रायगड ठाण्याची अतिशय दमदार संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. पूल केलेला चेंडू खूप लवकर घेतो, जज करतो लोकांचा अर्थस्थानावर जज करतो. परत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला मात्र उभारी पाहायला पंच बघू शकाल आपण. योगेश इंद्रेकर आणि दुसरे आमचे यावेळी मात्र फिरोज सर आणि तिसरे पंच आमचे शेट्टी सर यांचे सुद्धा आपण शुभागमन करूया. धावांचा ओघ पहिल्या षटक संपल्यानंतर 12 धावा आल्या होत्या. गोलंदाजी सचिन भोईरच्या माध्यमातून. उमरली संघ रतनबास शिकवा 2014 मध्ये खूप चांगले उंच भरारी घेण्याचा संघ आपण पाहिलाय. मात्र यावर्षी 2016-17 मध्ये या संघाचा परफॉर्मन्स किती आहे, हा संघ किती फॉर्म मध्ये हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे. गोलंदाज सज्ज होते सचिन भोईरचं कॅप्टन ऑफ द टीम. बघायचं पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. फुल केलेला चेंडू पुन्हा एकदा तोच फटका, तोच चेंडूची लेंथ आणि यावेळेमध्ये शतक्षण तोच होता. फक्त फलंदाजामध्ये चेंजेस होतं आणि ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला मागच्या चेंडूचा सिंगलला मात्र. तर दापोली संघ हनुमान क्रिकेट संघ दापोली ज्यानं रायगडामध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण केली तो संघ आपण पाहतो विशाल जितेकरच्या नावानं आणि विश्वजित मात्रेच्या नावानं ओळखणाऱ्या संघामध्ये दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी असणारा प्रशांत कांबळेच्या माध्यमातून. ज्या प्रशांतनं 2014 मध्ये कांबोडियाच्या स्पर्धेमध्ये 51 धावांची मादक केली होती. तब्बल 14 चेंडूंचा सामना करत तो प्रशांत मात्र यावेळी स्ट्रायकनला प्रशांत कांबळे खूप मोठी जबाबदारी असते प्रशांतवरती. 2014 मध्ये कांबोडियाच्या स्पर्धेमध्ये 65 धावा चेस करायच्या होत्या आणि विशाल जितेकर 0 वरती बाद झाला होता आणि या फलंदाजाने 51 धावा टाकल्या 14 चेंडूमध्ये. तोच हा फलंदाज खूप मोठा फलंदाज आहे. खूप नवीन विक्रम फलंदाज नावावरती आहेत. मात्र प्रशांत यावर्षी किती फॉर्म मध्ये पाहणं गरजेचं असणार आहे. फुल अँड डिलिव्हरी मोठा फटका लॉब केलाय. लॉंगाच्या डोक्यावर पाहता मायटी हिट. दॅट्स अ 6. पहिला षटकार आपण पाहतोय फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. मी आताच कौतुक केलं होतं प्रशांतचं, त्याचं रेकॉर्ड तुम्हाला मी सांगितलं 2014 कांबोडियाच्या मैदानावरती आणि प्रशांत मात्र आपला बॅटचा फेस करतो. खूप जबाबदारी खेळ करावा लागेल कारण प्रशांतवरती खूप मोठी जबाबदारी असते. उमरली संघाला खूप मोठे धक्के दिलेत यावेळी दापोली या पारगाव हनुमान दापोली या संघाला. त्यामुळे हे दोन फलांची खूप मोठी जबाबदारी असणार आहे. पुलटा चेंडू एकाच बॅटना एकाच हातात चेंडू स्ट्रोक खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट वन्स अगेन गॅप मध्ये खेळतोय. 1 बाउंस सीमा पर 4 धावा. व्हॉट अ टेक्निक, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स.
24 धाबा डीजेच्या माध्यमातून आपण बालगीते पाहतोय. कारण लहान मुलं सुद्धा खूप मोठ्या संख्येने स्पर्धेत उपस्थित. बालगीते सुद्धा आपण ऐकतो डीजेच्या माध्यमातून. खूप चांगलं डीजेचं ऑपरेटिंग. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अशा सुगम संगीतानं भरलेलं डीजेचं संगीत. अजून एक मोठा फटका स्टेट डाव जज करतोय. लोकांच्या डोक्यावर गेल्याचा प्रयत्न सिंगलच्या माध्यमातून फक्त सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग. मात्र थ्रो दिशाने येतोय. बाउन्स थ्रो येतोय. षटक समाप्त होतोय. दुसरं. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धाबा. एकूण धाबा आल्या त्या 25. म्हणजे या षटकामध्ये आपण विचार करतो तब्बल 13 धाबा या षटकामध्ये आल्यात. एक षटकारी पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधनं. फलंदाज बाद झाले. विश्वजित मात्र बाद झाले. त्यानं 5 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. धावांचं बियाणं पेरलं होतं. धावांचा वनवा पेटाचा फलंदाजानं. मात्र फलंदाज शांत झाला. त्यानंतर विशाल जितेकरची जबाबदारी. विशाल जितेकरनं मात्र कॅप्टन ऑफ द टीम यांनी काहीच केलं नाहीये. मात्र प्रशांतनं स्वतःला संघाला सावरलं आणि प्रशांतनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावांचं योगदान दिलं. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय. षटक समाप्त होतं. दुसरं धाबा धावाला त्या 25 धाबा. आपण पाहता सरपंच चषक 2016 आणि 17 स्पर्धा पाहतोय. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये देसाई संघ आणि धारोल संघ या दोन संघांमध्ये बिग फाईट मेगा फायनलचा सामना आपण पाहिला होता आणि देसाई संघानं तो चषक उचलला होता. प्रमोद मातेचा संघ आणि धारोल संघ सुद्धा पहिल्या सामन्यात जिंकलाय आणि देसाई संघ सुद्धा पहिल्या सामन्यात जिंकलाय. बघायचं मागच्या वर्षी इतिहास यावर्षी पाहायला मिळेल का. मात्र कालचा दिवस प्रेक्षकांच्या माहितीसाठी कालचा दिवस गाजवला किरण पवारनं. रायगडात जबरदस्त फलंदाज. इज अ किंग ऑफ द रायगड ज्यानं पहिल्या सामन्यात 33 धावा टोकल्या. दुसऱ्या सामन्यात 45 धावा टोकल्या आणि तिसऱ्या सामन्यात 43 धावा टोकल्या. लगातार 3 मॅन ऑफ द मॅच त्यानं पुरस्कार पटकावला आणि तब्बल 121 धावा या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम उच्चांक वैयक्तिक धावा या स्पर्धेमध्ये ठोकण्याचा विक्रम दाखवलाय तो काल किरण पवार यानं. कालचा दिवस किरण पवारचा होता. मात्र काल चिंचवली संघानं 2 सामने खूप थरार नाट्य जिंकलेत. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना चौकार मारलाय आणि नंतर 43 धावा चेस करताना शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज असताना षटकार मारलाय. मात्र तो संघ किरण पवारनं या संघाला पराभूत केलं आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. तर आज या 8 संघांमध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होत आहे या बघूया आजची लढत. आजचा खूप मोठा दिवस असणार आहे. पाहायला विसरू नका स्पर्धा सरपंच चषक 2016 आणि 17. षटक समाप्त होते. दुसरं धाबा धावाला त्या 25 षटक सुरू होते. तिसऱ्या षटकात सुरुवात होते. गोलंदाज योगेश पाटील. स्ट्रायकला गोलंदाज फलंदाज प्रशांत कांबळे. खूप मोठी जबाबदारी प्रशांतच्या खांद्यावरती. षटकारानं जबरदस्त दमदार फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केलाय प्रशांतनं. याली फक्त स्क्वेअर कट दाखवतं क्रिकेटचं मादक सौंदर्य. व्हॉट अ टेक्निक, व्हॉट अ स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक. दॅट्स कॉर्नर कव्हर, नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ डीप कव्हर, दॅट्स अ 4 रन. एकोणतीस धावा. बघा मेरिट पाहून खेळ करता फलंदाज. जशा पद्धतीने चेंडू फेकला होतो तशाच पद्धतीने फलंदाजी केली होती. ह्यालाच म्हणतात चांगला क्रिकेटर. तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी काय लागतं. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, तुमचा फुटवर्क, चेंडूची लेंथ लाईन ओळखणं, शॉटचं सिलेक्शन करणं, खूप काही आवश्यकता क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्या संपूर्ण गोष्टी पाहायला मिळतात. फुल अँड डिलिव्हरी. गोलंदाज योगेश पाटील खूप मोठा गोलंदाज आहे. एक योगेश पाटील सोनारपाडा संघाचा ठाणा डिस्ट्रिक्ट मधील सर्वात मोठा फलंदाज उर्फ बालट्या आणि हा योगेश पाटील आपण पाहतोय. यावेळी मात्र संघात खेळताना उमरवली संघाचा खूप मोठा संघ उमरवली संघ ज्यानं मागच्या वर्षी कॉमेंटरचा सन्मान केला होता. त्यांचा आजही आम्ही आभारी आहोत. कारण मागच्या वर्षी गणपतीच्या व्हॅकेशन मध्ये आमचा सन्मान केला होता. त्यांचा आजही आम्ही आभार व्यक्त करत आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्कूप शॉट केल्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. पंचानं पाहिलं की लाईन बघावी लागेल आणि ज्यावेळी लेग बिपर चापलं होतं यास इज अ लेग बायच. पंचानं इशारा दाखवला. ज्यावेळी लेग बिपरचं अपील होतं त्यावेळी पंच प्रामुख्याने 3 गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. पहिली चेंडूची लेन, दुसरी चेंडूची लाईन, त्यानंतर ते चेंडूचा हाईट फॅक्टर. यावेळी चेंडूची लेन गुड लेन होती, फुल लेन होती माफ करा. मात्र चेंडूची लाईन चुकीची होती. चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिच होता, स्किट होत होता आणि हेच पंच फिरत सरने पाहिला. व्हेरी गुड डिसिजन. इट इज अ नॉट आउट कॉल आणि सिंगल. यावेळी मात्र लेग बायच्या सर्व धावांचा वेग पुढे सरकतोय. 30 या धावसेवरती 30 लॉस ऑफ द 2 विकेट्स. प्रोग्रेस इन फर्स्ट इनिंग अँड प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर नाव. योगेश पाटील वन्स अगेन सरळ बॅटनं खेळतोय. जज करतोय फक्त सिंगलच्या माध्यमात धावांचा ओघ मात्र थोडासा शांत पाहायला मिळतोय. 31 धावा. विशाल चितेकर दापोली संघ ज्याच्या नावाने संघ ओळखला होता तो मात्र आज या स्पर्धेमध्ये काहीच कामगिरी करू शकला नाहीये. आणि सर्वात रायगडची फेमस जोडी म्हणजे सुमित डोंगरे, आकाश तारेकर, त्यानंतर विश्वजित मात्रे आणि विशाल चितेकर ही सर्वात मोठी फेमस जोडी आहे. मात्र जोडी आज काहीच काम करू शकला नाहीये. जबाबदारी प्रशांतच्या खांद्यावरती आणि सुमित पाटीलच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी सामन्याची. यावेळी मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. शतकचे जज करतोय सोपा झेल. मेघनाथ चेंडूखाली फलंदाज बाद. 3रा हादरा यावेळी जानवान क्रिकेट संघ दापोली संघाला.
तरी सुद्धा आपला आत्मविश्वास न डगमगता गोलंदाजी केले आणि आपला कॉन्फिडन्स कायम ठेवला आणि कमबॅक करून दाखवलं. फक्त 6 धावा दिल्यात, एक गडी त्याने बाद केलं. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 3 षटकांचा खेळ संपतोय, 18 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय. धावा बघू शकाल आपण 31 धावा. तर आमच्या व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालंय हिंदू हृदय सम्राट चषकाचे आयोजक सन्माननीय आमच्या मंगेश दादा धुले आणि चेतन दादा धुले यांचे इथे आगमन झाले. मोस्ट वेलकम दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहतात सर्वांच्या लाडके आमचे नेतृत्व एक झुंजार आणि एक जबरदस्त नेतृत्व यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. किशोरांत पाटील ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. सरपंच 2016 आणि 17 तमाम क्रीडारसिकांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं, कॉमेंटर, स्कोरर, डीजे मास्टर आणि आमचे कॅमेरामॅन यांचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आपण सामना पाहतोय, पहिल्या फेरीतला चौथा सामना पाहतोय. एक जबरदस्त कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रायगडतील मोठा संघ आपण पाहतोय, दापोली संघ. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा संघ आपण पाहतोय तो म्हणजे निश्चित या स्पर्धेतील उंबरली संघ. उंबरली संघ या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. 31 धावा दाबा शेवटचा षटक मार्ग असताना गडी बाद झाले ते 3. अजूनही लाईफ लाईन 7ची आहे. तर या षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावा उभारेल यावेळी विशाल जेतेकर संघ हे पाहणं गरजेचं असणार आहे. या स्पर्धेमध्ये का 57 धावा चेस करताना आम्ही चिंचवली संघाला पाहिलंय कोणी संघाच्या विरुद्ध. त्यामुळे हीच एक हेलपट्टी फलंदाजांना खूप अनुकूल आहे. मग कालच्या सामन्यामध्ये, कालच्या स्पर्धेमध्ये ब्लॉकॉलचा चेंडू ज्यावेळी गोलंदाज ऋषिकेश भोईरला गोलंदाज श्याम भोईर स्ट्रायकला फलंदाज होता. ऋषिकेश भोईर 2 धावा मात्र निर्माण केल्या जातात. थोडीशी स्ट्रॅटेजी चुकते. क्षेत्ररक्षणाची खूप वेगानं क्षेत्ररक्षण आला होता, मात्र ज्या वेगानं क्षेत्ररक्षण आला त्या वेगानं त्याला चेंडू एकाच अक्षामध्ये उचलता आला नाही आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. जिथे 1 धाव करून 2 धावा कन्वर्ट केल्यात आणि एकेरी 2 समाधान धावसंख्येचा ओघ मात्र पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला होता. धावांचा पाहायला मिळतो 33. Loss of the 3 wickets, progress in first inning and progress in last over now, remaining only 5 deliveries. षटक समाप्त होते. 30 ते 14 मार्क असताना गोलंदाज श्याम भोईर बघायचं वेगवान गोलंदाज पंचांना पार करतोय. राईट आर्म राउंड विकेट. Very good delay. That's a good timing. No chance convert the stroke. That's timing. Third delivery timing once again. Very good bowling performance. बघायचं गोलंदाज खूप चांगला आहे. शोल्डरचा वापर बघा गोलंदाज श्याम भोईरचा. खूप उंच असा गोलंदाज आहे आणि नेहमी क्रीजच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. मात्र एका बहुतेक खूप कमी गोलंदाज असतात जे राईट टर्म राऊंड विकेट मारा करतात आणि त्यापैकी एकमेव गोलंदाज आहे तो राईट टर्म राऊंड विकेट मारा करतोय. बघा जास्तीत गोलंदाज राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतात, मात्र राईट टर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुढून केल्याचा प्रयत्न पाहिले. फलंदाज पुढे येतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दाखवतोय, दिशेमध्ये परिवर्तन दाखवतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि फलंदाज मात्र बीट करून सोडतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटच्या षटकामध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं आणि शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू फेकणं निश्चित जिगरीचं काम दाखवतोय आणि आपलं कौशल्य दाखवतोय, आपल्या क्रिकेटचा अभ्यास दाखवतोय, आपल्याकडे असलेला अनुभव दाखवतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. धावांचा ओघ मात्र शांत पाहायला मिळतोय. 33 धावा. चेंज ऑफ पेस. यावेळी मात्र गती परिवर्तन. शॉर्ट फाइनल रिझनला स्वतः क्षेत्ररक्षक झोकून देतोय. क्षेत्ररक्षक झोकून देतोय. देवा, यस फेमस क्रिकेटर देवा. एक देवा आम्ही पाहिला नवी मुंबईचा 2008 ते 2012चा सर्वोत्तम खेळाडू नवी मुंबईचा देवा आणि हा देवा आपण पाहतोय उमरेली संघाचा. व्हेरी गुड क्रिकेटर. देवा एक चांगला फलंदाज आहे ज्याने खूप मोठ्या स्पर्धा गाजवल्या. त्या देवानं तो देवा स्वतःला झोकून देतो. शॉर्ट फायनल सीझनला सिंगल मात्र पाहायला मिळते. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त आपण 3च धावा पाहिले. शेवटच्या षटकामध्ये खूप नाजूक परिस्थिती निर्माण झाली. ती जय हनुमान क्रिकेट संघ दापोली संघासाठी खूप नाजूक परिस्थिती निर्माण झाली मैदानावरती. ऑन साईडला शपन करण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग ऑफ पंचाकडे मागितला आहे, मात्र पंच यावेळी इशारा करतील. यस इज ऑब्वियसली गॉन. 4था गडी बाद होतोय. धावसंख्या फक्त 34 धावसंख्या 4था हादरा बसतोय दापोली या संघाला. एक डीजे. तर बघा शेवटचा चेंडू या षटकातील या पहिल्या सत्रातील अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली उमरोली संघानं. खूप मोठा संघ ठाणे विभागातील बरीच वर्ष संघाला मी पाहतोय. 2000 उंबारले माफ करा उंबारले संघ, कारण ज्या संघानं 2011 ते 2015चा 16चा प्रवास यशस्वी वाटचाल निर्माण केली ठाणे जिल्ह्यामध्ये. हा संघ खूप चांगला संघ पाहायला मिळतो आपला उंबारली संघ. बघायचं या स्पर्धेमध्ये काय कामगिरी दाखवते स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंत कामगिरी खूप चांगली पाहायला मिळाली. संघाची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. मात्र फलंदाजीमध्ये खूप आशा होत्या विशाल जितेकडनं. मात्र मात्र ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. प्रशांत कांबळेनं स्वतःला संघाला सावरलं. त्यांना 8 चेंडूमध्ये 16 धावा टोकल्यात, मात्र धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते, फक्त 34. लास्ट डिलिव्हरी टायमिंग खोदून करतो चेंडूला ऑनट्राच्या माध्यमातून जज करतो. संघाचा व्हेरी गुड फिल्डिंग.
मात्र थ्रो दिशाने येतोय आणि योगेश इंद्रेकर बघा किती चांगलं निरीक्षण करतात तिथे आणि 2 धाबा निर्माण केल्या तर 3 धाबा सहजरित्या पूर्ण होतात. नॉट गुड फिल्डिंग इज टायमिंग उमरळ टीम. तर 3 धाबा शेवटच्या चेंडूवरती येतात. षटक समाप्त होते. 4थं आणि पहिला सत्र समाप्त होतंय. एकूण 10 धाबा आल्या त्या 37 धाबा आल्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 38 धाबांची. बघू शकता सुखदेव मडवी यांचं आगमन झालंय. पाळेगावचे सुखदेव मडवी. निश्चित शिवशक्ती पाले संघाचे पॅकर्स कोण विसरू शकणार सुखदेव मडवी यांना या रंगमंचावरती स्वागत आहे तुमचं. काल पाले संघ पराभूत झाला स्पर्धेमध्ये. कारण शिवशक्ती पाले संघाचे खूप मोठे पॅकर्स आहेत. ओपन स्पर्धेमध्ये त्यांचा खूप मोठा हात असतो. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. ये तुतारी वाद्य महाराष्ट्राची परंपरा आपण बघतोय. मराठा तितुका मिळवा महाराष्ट्र धर्म वाढवा ही मराठी संस्कृती आपली. हे राष्ट्रवादी झेंडे आपण बघू शकाल हे लहरताना या स्पर्धेचा ह्या मध्ये यशस्वी वाटचाल सुरू असताना दाखवताना ही स्पर्धा आपण पाहतात. आज ही स्पर्धा आपण DNSBच्या माध्यमातून संपूर्ण या 4 तालुक्यामध्ये सचिन पाटील नगरसेवक विद्यमान नगरसेवक यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात त्यांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला केबल टीव्हीच्या माध्यमातून पाहतात तुमचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतात ही स्पर्धा सरपंच 2016-17 यशस्वी वाटचाल आणि शेवटचा दिवस या स्पर्धेसाठी. तर फलंदाजांना विनंती आपण पाचारण करायचं लगेच. आम्हाला पंच इशारा करतात कारण सामन्याला वेळ नको उशीर नको कारण शेवटचा दिवस आहे. खूप सामने रिमेनिंग आहेत त्यामुळे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक या पारशी वितरणना हे ओपन सिक्रेट कसं असणार आहे कारण गेले बरेच दिवस प्रेक्षकांना भेडसावणारे प्रश्न त्यांची उत्तरे मिळतील आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये. शेवटचा दिवस शेवटच्या मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रेक्षकांना ओसांडून वाहणारे मैदान आपण पाहतोय आणि मैदानाचं नामांकन आहे ते इडन गार्डन मैदान. वाटा संघ कन्सेप्ट खूप चांगलं नामांकन आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाचं ओपन मैदान आहे. खुले चॅलेंज ज्याला म्हटलं जातंय कारण खेळपट्टी आपण पाहिली तर मातीने शेणाचा वापर करून मला खेळपट्टी ही चांगली स्पोर्टिंग खेळपट्टी पाहायला मिळते. बघा खेळपट्ट्या 3 प्रकारच्या असतात. आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळपट्ट्या पाहतोय ते गोलंदाजांना जास्त साथ देतात आणि भारतातील दमट हवामान आहे आपण ज्या भारतातील खेळपट्ट्या पाहतोय ते फलंदाजांना जास्त अनुकूल असतात. मध्ये काही खेळपट्ट्या स्पोर्टिंग असतात ज्या गोलंदाजांनी साथ देतात आणि फलंदाजांनी साथ देतात आणि ही स्पोर्टिंग आपण खेळपट्टी पाहतोय जी फलंदाजांनी खूप चांगली साथ देते आणि गोलंदाजांनी तेवढी चांगली साथ देते. ही स्पोर्टिंग खेळपट्टी आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन नीटनेटकं आयोजन ग्रेट अरेंजमेंट ग्रेट मॅनेजमेंट आणि आयोजन कसं असावं याचं एकमेव उदाहरण म्हणजे आपण पाहतोय स्पर्धा सरपंच 2016 आणि 17 स्पर्धा आपण पाहतोय. तर सुखदेव म्हात्रे साहेबांचे आगमन झालंय. सुखदेव काका या आपण ज्याने ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटर घडवलेत या काका आपण रंगमंचावरती स्वागत आहे तुमचं. ज्यांची आता स्पर्धा झाली आम्ही माफी मागतोय तुमच्या स्पर्धेसाठी आम्हाला वेळ देता आला नाहीये कारण आमचं शेड्यूल खूप बिझी आहे सध्या. तर काकांची आम्ही माफी मागतोय आणि सुखदेव काकांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थान बनवा. मित्रांनो खूप मोठी व्यक्ती आपल्यामध्ये वयाच्या 58 वर्षी क्रिकेट खेळण्याची जिद्द चिकाटण्याच्या माध्यमातून पाहतोय. ठाणे जिल्ह्याला क्रिकेटची ओळख कोणी करून दिली असेल तर सुखदेव म्हात्रे काका. जबरदस्त निधी त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू घडत त्याचं जिवंत उदाहरण असेल प्रमोद म्हात्रे त्यांचे सुपुत्र. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रमोद म्हात्रेने 105 धाबा 3 सामन्यामध्ये केल्या होत्या. मात्र काही धाबांच्या कमी मुले तो या स्पर्धेमध्ये सिरीजच्या मागे राहिला मागच्या वर्षी.
तर ना बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याकडे आपण. सामना सुरू होतोय. फक्त 38 धावांची गरज मापक लक्ष्यामध्ये पाहायला मिळतोय. मात्र कशी झुंज देतोय हा संघ या मैदानावरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. जिद्द चिकाटी असणारा संघ, खूप चिकाटी असणारा संघ आपण पाहतो येतो. यावेळी रायगड एक नामवंत संघ म्हणजे निश्चित दापोली संघ आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा संघ आपण पाहतोय उंबारली संघ. एका बाजूला असणार आहे विशाल जितेकर, एका बाजूला देवाचा संघ असणार आहे. तर बघायचं सामन्याचे चित्र कसं पाहणार आहे. 38 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये. जर आपण सरासरी पाहिली, जगदीश पाटील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये, गणेश मध्ये सुद्धा त्यांचे स्वागत. त्यानंतर आमचे स्कोरर सोनू बांगर, चिंतामण चिडे आणि तुकाराम वाघ अतिशय चांगले गुणवंत स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहता. www.tenniscricket.com च्या माध्यमातून, सीओ संतोष ठाणेकरांच्या माध्यमातून आणि सचिन पाटील यांच्या माध्यमातून आपण डेन्स केबलच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतो. NBCच्या माध्यमातून हार्दिक स्वागत सर्वांचं, मोस्ट वेलकम. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तर सामन्यात सुरुवात होती जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. यावेळी मात्र मोठा फटका स्क्वेअर करतोय, जबरदस्त बॅटी जाव्यात होतोय. वाटत टायमिंग गेम सीमा पलीकडे पहिला चौकार, दणदणीत सुरुवात. धारोळ सीसी विपक्ष जय हनुमान जोवेली दोन्ही संघाचे संघनायक या आपण मंचावरती. नाणेफेकी साडे दणदणीत चौकार. फलंदाज प्रेमनाथ भोईर. बघा प्रेमनाथनं आपल्या प्रेमात पाडले सर्वांना चौकाराच्या माध्यमातून. खूप क्लास पाहायला मिळाला, दर्जाचा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचा कास, क्रिकेटचा मादक समोर दाखवलाय फलंदाजांना. वाट अ बॅटिंग परफॉर्मन्स, ब्युटिफुल स्ट्रोक. ऑन साइडला शफल करण्याचा प्रयत्न, सिंगलच्या माध्यमातून सिंगल निश्चितला बेल. मिड विकेटच्या फार वेगाच्या डोरती जातोय, फक्त सिंगल. कॉल बघा खूप चांगला, कॉर्डिनेशन बघा खूप चांगलं, तालमेल खूप चांगलं पाहायला मिळतोय. काल आम्ही एक संघाला पाहिलं, चिंचवली संघाला या स्पर्धेमध्ये पाहिलं. एका सामन्यामध्ये 5 गडी धावचित झाले होते. कॉर्डिनेशन त्यांच्यामध्ये नव्हतं. तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं असायला हवं, कॉल तालमेल खूप चांगला असायला हवं. आणि स्ट्रायकरला फलंदाज आम्ही पाहतोय तो सचिन भोईर, माफ करा सचिन भोईर. बघा ग्लोव्हचा वापर केला फलंदाजानं. बरेचसे कमी खेळाडू आम्ही पाहिलेत. हेमंत म्हात्रे असतील, लारा नवपाटाचा, तो सुद्धा ग्लोव्हचा वापर करतोय. ठाणे जिल्ह्यातील एक खूप मोठा संघ नवपाटा संघ, आणि त्याच्यामध्ये हेमंत म्हात्रे जो बॉक्सर आहे, खूप चांगला फलंदाज, तो सुद्धा ग्लोव्ह वापरतोय. आणि रायगडातील विचार करतो, रायगडातील प्रशांत खानावकर, चिनू पाटील हा सुद्धा ग्लोव्हचा वापर करतोय. आणि मागच्या वर्षी मी सर्वात मोठी स्पर्धा पाहिली, भिवंडीची प्रतिभा विलास एवन ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये एक फलंदाज भिवंडीचा महेंद्र स्पोर्टचा फलंदाज हेल्मेट घालून फंजी करत होता. म्हणजे गोलंदाजी किती तेज गोलंदाजी या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, याचं एकमेव उदाहरण. ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न सिंगलच्या माध्यमातून निश्चित लाभे. सुरुवात बघा किती चांगली केली होती या फलंदाजानं, चौकारानं दमदार सुरुवात केली होती. फलंदाज प्रेमनाथ भोईरनं प्रेमात पाडला होता सर्वांना, खूप चांगला क्लास दाखवला. त्यानंतर मात्र गोलंदाज विचार जितेकरनं, चांगला अनुभव असलेला गोलंदाज, रायगडातील एक चांगला फलंदाज आणि एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू गडमन त्याच्यावर पाहिलं होतं, तो म्हणजे विशाल जितेकर. आज मात्र त्याची बॅट तापली नाही मैदानावरती, त्यांनी काहीच केलं नाही फलंदाजामध्ये. म्हणजे गोलंदाज काय कसब दाखवते पाहणं गरजेचं असणार आहे. ऑन साइडला शफल करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू खेळायचा होता, पण चेंडू आणि बॅटमध्ये तालमेल पाहायला मिळत नाही. याचं कारण होतं फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, शफल केल्याचा प्रयत्न होता, शॉटचं सिलेक्शन ऑन साइडला करायचं होतं. मात्र गोलंदाजाने पाहिलं, चेंज ऑफ पेस गोलंदाजी दाखवले, फुल अँड डिलिव्हरी दाखवतोय आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवतोय. 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहता हा सामना आजच्या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. बघा मॅनेजमेंट बघा, अरेंजमेंट बघा. रात्री दुपारचे 12:55 झालेत आणि शेवटचं सत्र सुरू आपण या मैदानावरती पाहतोय, तेही पहिल्या सत्रातील. व्हेरी गुड अरेंजमेंट. धावांचा वेग आपण बघू शकाल, धावांचा वेग 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटक मार्गाचा असताना P1चं स्ट्रेट ड्राइव्ह, सुरक्षित फटका आपण पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्टॉक, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या टप्प्यावरती बाउन्स वरती फील्ड केला जातोय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बिटवीन द विकेट. आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. षटक समाप्त होते. पहिला धावांचा वेग आपण पाहू शकाल. या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला प्रेमनाथ भोईरच्या माध्यमातून. एकूण धावा धावपती आल्या त्या 9 धावा, बिनगडीबाद, दमदार आणि साबत सुरुवात. जगदीश नक्कीच सर. चला या धारोल संघ आणि जय हनुमान क्रीडा जोवेली दोन्ही संघाचे कॅप्टन या मंचावरती तुमचा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघू शकता. त्याच्यानंतर वागेश्वर देसाई संघ, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. सुखदेव काका म्हात्रे पहिले सामन्यामध्ये नव्हते, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये ते आपल्याला खेळताना निश्चितच दिसतील मैदानावरती. थँक्यू जगदीश फॉर इन्फॉर्मेशन. आपण पाहणार होतो धारोल संघ मागच्या वर्षी धारोल संघाचा फलंदाज जितेंद्र शेड, या फलंदाजानं मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये तब्बल 116 धावा कुठल्या होत्या आणि 9 गडी बाद केले होते. त्यांना मॅन ऑफ द सिरीजचा मान करण्याला धारोल संघाचा फलंदाज आपण पाहू शकाल. एक आदिवासी संघ आपण पाहणार स्पर्धेमध्ये खूप चापल्य या संघामध्ये आम्ही पाहिले मागच्या 2 वर्षामध्ये, आणि या संघाला आम्ही पाहिलं होतं. यस जगदीश. तर नक्कीच काकांचं सहर्ष स्वागत करण्यात येतं. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय योगेश पाटील यांना विनंती करतोय की आपण
आपल्या शुभ हस्ते त्यांना शाल देऊन सन्मानित करावं. तसेच शिवशक्ती पाळे संघाचे पॅकर सन्माननीय सुखदेव शेठ मडवी यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येतोय. तर हा चेंडू यावेळेस खेळून करतोय लॉंगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय, तोपर्यंत फक्त सिंगल. सर धावांचा वेग बघू शकता. दुसरं षटक मार्गस्थ असताना सर्व पाहुण्यांचं पुणे शकता हार्दिक स्वागत. शाब्दिक शब्द सुनाणं आणि शाल श्रीफल देऊन सुद्धा पाहुण्यांचं इथे स्वागत केलं जातं. ही अतिथी देव भव ही परंपरा आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. हे खूप चांगलं यश आहे स्पर्धेच्या माध्यमातून मी पाहिलंय मागच्या काही वर्षामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून. तर षटक दुसरं सुरू होतं. ऋषिकेश भोईर गोलंदाजीमध्ये सज्ज होते. पहिल्या चेंडू सिंगलला प्राधान्य दिलं जाते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला दुहेरी अंकामध्ये डिजिट केलं जाते 10 या धावसंख्येवरती. सेट बघा किती चांगल्या ड्राईव्ह करतोय फलंदाज. बॉटमचा वापर करतोय. फक्त सरळ सॉफ्ट हँड घेऊन करतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. बघा गणेश खूप चांगली स्ट्रॅटेजी आपल्याबद्दल गणेशाने आपण पाहतोय. आमच्या समेत जगदीश अतिशय चांगले लोकप्रिय समालोचक रायगड ठाणे जिल्ह्यातील. जगदीश आपण पाहतो या मैदानावरती चौकार गरज नाहीये सध्या असं वाटतं फलंदाजांना आणि त्यामुळे सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. स्ट्रॅटेजी खूप चांगली पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही खूप चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून. संघ खूप मोठा संघ आपण पाहतोय. ऑनसाइडला शफल घेण्याचा प्रयत्न जज करतोय तो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चेंडू 2 धावांचा मानस. व्हेरी गुड थ्रो ऑन द स्टंप. व्हेरी गुड थ्रो. शोल्डरचा वापर बघा, मनगटी ताकद बघा आणि पायांमध्ये अंतर बघा. ज्यावेळेस थ्रो एक्झॅक्ट दाखवला या दिशेने दाखवला. एवढं सोपं नव्हतं एवढ्या डीपनं थ्रो करणं. व्हेरी गुड थ्रो. व्हेरी गुड फिल्डिंग बाबा आमास. या सिंगाच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. दुसरं षटक मार्गात असताना 38 धावांची गरज असताना गोलंदाजी मात्र ऋषिकेश भोईर. सायकल फलंदाज प्रेमनाथ भोईर. चौकारानं खात्याची सुरुवात केली होती प्रेमनाथनं. बघा एकीकडे बात नाहीये. सावध सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चप्पल दाखवतात. आपला आत्मविश्वास कायम ठेवतात. मोठा फटका वर चेंडू. What a beautiful stroke. No chance stopping that. That's going to square up the wicket for 6 runs. Very good, beautiful stroke. षटकार प्रेमनाथ भोईर दाखवतोय. जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये दापोली संघ फलंदाजी करताना पहिला षटकार दाखवला होता तो प्रशांत कांबळेनं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या फलंदाज प्रेमनाथ भोईरनं पहिल्या चेंडूची चौकार खाते सुरुवात केली होती. दमदार धावांचा वनवा पेटवता फलंदाजानं. षटकार दाखवतोय. ओव्हरपिच चेंडू होता. चांगला सन्मान दिला चेंडूला. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा खरपूस समाचार अशी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. कारण मुरलेला संघ उंबारले संघ कारण 2012 ते 2016 पर्यंत संघाचा प्रवास मी खूप यशस्वीरित्या पाहिलाय. या संघाची इच्छा आहे की स्वर्गीय रतनबाबा स्मृतिचषक जिंकण्याची. आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. मात्र मागच्या 6 वर्षामध्ये या संघाला स्वर्गीय रतनबाबा स्मृतिचषक जिंकता आलं नाही. मात्र उंबरली संघ खूप चांगला संघ आहे. यावर्षी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. ऑन साइडला शबल घेण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. लुक ॲट द ऍक्शन. लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. बघू शकाल पंचांची ऍक्शन. स्लोली बोर्ड वरती दाखवलाय आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड डिसिजन. हॅलो. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो आमचे सर्वांचे लाडके सुखदेव काका म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करा. जय हनुमान जोवेली बनाम धारोल सीसी असा विद्यमान सामना आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघणार आहोत. एकीकडे करण दुले कॅप्टन ऑफ टीम जोवेली तर दुसरीकडे सुनील शेंडे अनिल शेंडे कॅप्टन ऑफ टीम धारोळ. तर धारोळ संघाने नाणेफेकी जिंकले आहे. यस. तर धावफलक धावाला ते 19 धावा फलंदाज बाद झालाय. तो प्रेमनाथ भोईर 6 चेंडू 13 धावांचं योगदान दिलं. फलंदाजानं मात्र बाद झाला. लेग पेपर बघायचा आहे. ऑन द स्टंप चेंडू होता. यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि मिडल स्टंपला चेंडू हाईट मध्ये खूप कमी पाहायला मिळाले आणि योग्य निर्णय दिला पंचाने. योगेश शिंदेकर. व्हेरी गुड डिसिजन. इट इज आउट. दॅट्स अ व्हेरी गुड कॉल. तर फलंदाज बाद झालाय. पहिला हादरा बसतोय. यावेळी मात्र उंबारली संघाला. मात्र फलंदाजानं आपलं काम तमाम केले. प्रेमनाथ भोईरनं जी जबाबदारी संघनायकांनी दिली होती ती पार पडले. 6 चेंडूमध्ये 13 धावांचं जबरदस्त योगदान. स्क्वेअर कट करतोय. यावेळी मात्र जज करतोय. एक सकाळला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पलीकडे अगोदर फिल्डिंग केली जाते. मात्र तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र मिस टायमिंग. प्रेशर बघा किती आहे. प्रेशर ऑन द फील्ड. किती प्रेशराईज केलं या खेळाडूंना. जबरदस्त प्रेशराईज केलं. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा निर्माण केल्यात आणि षटक समाप्त होते. दुसरं धावांचा वेग आपण बघू शकाल. ते
22 धावा धापालकावरती. 38 धावांची गरज असताना 22 धावा आल्यात. आता गरज आहे ती येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती मात्र फक्त 16 धावांची. डीजे दोन 2014चा सर्वात फेमस गाणं होतं या कोलीवाड्याची शान. 2015 शांताबाई, 2016 सैराट. तर बघायचं 2017 मध्ये कोणतं गाणं आपल्याला फेमस पाहायला मिळेल. तर षटक समाप्त होते ना. बॅक टू क्रिकेट. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. सामना अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. मात्र येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. येणाऱ्या षटकामध्ये सामन्याचं रहस्य उलगणार आहे. मात्र येणारं षटक कसं फेकलं जाईल, येणाऱ्या षटकामध्ये किती दमदार फंजी पाहायला मिळेल आणि येणाऱ्या षटकामध्ये किती चांगली गोलंदाजी गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धामध्ये. येणारे 12 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा सामना आपण पाहणार आहोत झोवेली संघ धारोली सीसी संघ यांच्यात आपण पाहणार आहोत. तर 12 चेंडू आणि 16 धावा, माफ करा 22 धावा झाल्यात. थोडंसं उलट झालं. तर 12 आणि 16 बघायचे समीकरण क्लोज आहे. 12 कडून आम्हाला लगेच सांगतात की मच्छिंद्र पाटील तुम्ही चुकताय. आम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन बघतो, तुमचं किती लक्ष आमच्यावरती. तर 12 चेंडू 16 धावांची गरज. विश ऑल दी बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. साकेला फलंदाज बघा अटॅकिंग स्टान्स मध्ये. लेफ्ट हँड वर द विकेट. भावेश इज अ गुड क्रिकेटर. भावेश गोलंदाज बघा यायला मात्र फिरकीचा गोलंदाज, जादुई गोलंदाज म्हटलं तर लेग ब्रेकच्या माध्यमातून रोशन म्हात्रे. कमी वयाचा गोलंदाज आहे रोशन म्हात्रे. त्याच्याकडे अनुभव खूप कमी आहे. मात्र गोलंदाजीचा वेग बघा, त्याचा लेग ब्रेक करायची पद्धत बघा, नॅचरल लेग ब्रेक करतोय गोलंदाज. स्ट्राईक केला फलंदाज भावेश पाटील. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. ऑन साइडला शबर करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट येण्याचा प्रयत्न, मात्र अपयश लाभतंय. प्रेशर बघा किती आहे या संघावरती. खूप चांगलं प्रेशर केलं या संघाला. दापोली संघाला क्षेत्ररक्षणामध्ये खूप प्रेशराईज केलंय. सिंगलच्या माध्यमातून समीकरण बदलतोय. येणारे 10 चेंडूवर गरज येते मात्र 15 धावांची. चेंडू धावांमध्ये फारसं अंतर आपण पाहतो ते 5चं अंतर पाहायला मिळतोय. एखादा चौकार, एखादा षटकार या धावांचं अंतर खूप लवकर मेंटेन करू शकेल. मात्र एखादी विकेट 2-3 निर्धार चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरका करू शकतो या दापोली संघासाठी. मोठा फटका यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक, लॉंगाच्या डोक्याला भिरकावून झाले 6 धावा. होऊ शकत नाही, कारण हा फलंदाज खूप मोठा फलंदाज, घातक फलंदाज आहे. फलंदाज सचिन बोईरला थांबवणं फार कठीण असणार आहे. धावांचा वेग पुढे सरकतोय. 9 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. बॅकफुटला गेला फक्त सिंगलच्या माध्यमातून. व्हेरी गुड क्रिकेट. पहिल्या चांगल्या चेंडूला मोठा खरपूस समाचार यावेळी दिला आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला यावर. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. 8 चेंडू 8 धावांची गरज. बघा की षटकारांना सामन्याचं चित्र बदलून टाकलं, परिवर्तन करून सामन्यामध्ये. येणारे चेंडू 8 आणि गरज ते 8 धावांची. जर हा सामना जिंकायचा असेल दापोली संघाला तर येणारे 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने फेकावे लागतील. तर या सामन्यामध्ये कसब निर्माण पाहायला मिळेल. अजून एक मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. ते जज करतोय गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी मात्र मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑर्डर जज करतोय. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा उपलब्ध केल्या जातात. किती चांगलं क्रिकेट दाखवलंय बघा उंबरले संघानं. सुरुवातीपासून प्रेशर घेतलं नाहीये, सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि सुरुवातीपासून धावांचा बेग कायम ठेवलाय. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. समीकरण बदलतंय. येणारे आता गरज आहे ती 7 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. जर सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामना केला जाईल याची आपण नोंद घ्या. खूप लवकर खेळतोय हा चेंडू. स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळी मात्र अक्रॉस द क्रिकेट आणि विशालची दगर चेंडू खाली बीट करते चेंडू त्याला. तोपर्यंत 2 धावा आणि सामना जवळ मात्र आपल्या बाजूला 3 धावांची गरज होती का प्रश्न विचारला जातोय. पंचांचा बोर्ड आकाशाला धावचित बाद होतोय. दुसरा धक्का यावेळी संघाला आणि गरज येते येणारे 6 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज.
अजूनही सामना बघा भावेशचं कौतुक केलं जातंय. ज्या भावेशने 5 चेंडूमध्ये 8 धावांचा ज्यावेळी निर्वाळा दिला, सामन्याचा बिमोड केला फलंदाजानं. आता सामना बघायचा आहे किती चांगला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 6 आणि गलती 4 धावांची. विश्वजित म्हात्रे इज अ गुड क्रिकेटर, इज अ ओपनिंग बॅटिंग बॅटमॅन प्लेयर्स ऑफ द दापोली. एक चांगला सलामीचा फलंदाज विश्वजित म्हात्रे. मात्र त्या फलंदाजाला आज काही कामगिरी करता आली नाही एवढी चांगली, कारण विश्वजित म्हात्रे आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. 1-2 चौकार त्यानं मारले होते, मात्र त्याला शांत ठेवलं. चौथ्या चेंडू त्याचा गडीबाद झाला 5व्या चेंडूवरती, मात्र धावसंख्या खूप कमी पाहायला मिळाली. येणारे चेंडू 6 आणि 4 धावांची गरज. बघायचं शेवटच्या षटकामध्ये सामना किती चांगला पाहायला मिळतोय, सामन्याचा थरार किती पाहायला मिळतोय, सामन्यामध्ये उत्तेजना किती निर्माण होते आणि सामन्यामध्ये एक्साइटमेंट किती निर्माण होते हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात तुमचं हार्दिक स्वागत. मी मच्छिंद्र पाटील रायगड तुमचं हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात ही स्पर्धा, आपण खूप मोठी स्पर्धा पाहतात. या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा अंबरनाथ विभागात आपण एन्जॉय करतात. सरपंचच्या 2016 आणि 17 किशोर अनंत पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. येणारे 6 चेंडू आणि गलती 4 धावांची. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. आज सोमवार आहे, आज वर्किंग डे, कोणत्या प्रकारे हॉलिडे नाहीये, तरी सुद्धा प्रेक्षकांचं क्रिकेटचं प्रेम आणि प्रेक्षकांना ही मिळणारी मेजवानी अप्रतिम, सर्व अप्रतिम. 6 चेंडू 4 धावा. विश ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड क्रिकेट. शॉर्ट पे चेंडू ऑन साइडला यायला मात्र खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड फिल्डिंग. चेंडू मागे येतोय, तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून एका धाब्याचा निर्वाळा पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 5 आणि गरज येते 3 धावांची. बघा जर सामन्यामध्ये 1-2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभलं गोलंदाजाला, तर सामन्याचा शेवट किती थरार असणार आहे याची आपण कल्पना करू शकणार नाही. वी कांट इमॅजिन द मॅच इज लास्ट मोमेंट गोइंग ऑन दॅट टायमिंग. द षटक समाप्त. चौथं शेवटचं 5 चेंडू गरज येते 3 धावांची. व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. सचिन स्वतः संघनायक मैदानावरती खेळतोय. चेंडू लॉंगाच्या डोक्यावर बिरकॉन काढलाय. पाहता जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा 3 धावांचा प्रयत्न आणि सामना जवळ बिमोड केलाय. आणि सचिन मात्र सामना जवळ आज सामना विजयी झालाय. 3 चेंडू राखून आज सामना विजय केलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि रायगडातील नामवंत संघ दापोली संघ आपण आलात या स्पर्धेमध्ये, चांगला खेळ दाखवला. तुमचं सुद्धा हार्दिक आभार. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.